सो आज मी आणखीन एक नवीन हॅक घेऊन आलो आहे सगळ्यांकरता. सो हा हॅक आहे तुमच्या जुने टेप रेकॉर्डर्स किंवा तुमचे जे जुने कॅसेट प्लेयर्स असतील, तर ह्या कॅसेट प्लेयर्सला तुम्ही ब्लूटूथवरती शिफ्ट कसं करू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचं म्युझिक कसं स्ट्रीम करू शकता, हे मी तुम्हाला आज दाखवतो. तर हा माझ्याकडे टेप रेकॉर्डर आहे आणि ह्या टेप रेकॉर्डरवरती एक खास फंक्शन आहे, ज्या फंक्शनला म्हणतात डबिंग फंक्शन. तर ह्या डबिंग फंक्शननी तुम्ही छोटे छोटे व्हॉईस रेकॉर्डिंग्स करू शकत होता तुमच्या टेपवरती डिरेक्टली कॅसेटवरती, आणि त्याच्याकरता हा माईक इन होता. तर ह्याच फंक्शनचा वापर करून आपण ह्या टेप रेकॉर्डरला आता ब्लूटूथ स्ट्रीमिंग डिव्हाइसच्या स्पीकर स्टाईलमध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो आता हे ब्लूटूथ कन्व्हर्जन आपण कसं करणार आहोत, तर त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे हा डॉंगल. आता हा डॉंगल कशाचा आहे? हा डॉंगल ॲक्च्युली जुन्या गाड्यांमध्ये जे USB होते, म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये जे टेप होते त्याला एक USB असायचा. तर त्या USB मध्ये तुम्ही हा ब्लूटूथ डॉंगल घालून काय करू शकता की तुमच्या फोनला हा डॉंगल सिंक करू शकतो आणि मग ब्लूटूथ थ्रू तुम्ही तुमची गाणी अख्ख्या कारच्या स्पीकरवर ऐकू शकता. तर हाच कॉन्सेप्ट आपण इथे वापरणार आहोत. सो मी आता एक साधी ऑक्स केबल घेतली आहे आणि ती ह्या टेपच्या माईक इनमध्ये टाकली आहे, आणि ह्या ऑक्सची दुसरी साईड आहे ना मी ह्या डॉंगलच्या एंडमध्ये घातली. ह्याला एक 3.5 mm कनेक्टर आहे मागे. सो ह्या डॉंगलला आपल्याला एक्सटर्नली पॉवर द्यायला लागते, म्हणून मी काय केलं, ह्या डॉंगलला एका पॉवर सोर्समध्ये लावले. म्हणजे माझ्याकडे एक USB चार्जर होता, तर त्याच्यामध्ये मी ह्याला लावलेला आहे आणि आता तो मी स्विच ऑन करतो आहे. स्विच ऑन झाला की तो असा ब्लूटूथ सिग्नल फायर करायला लागतो. हे ब्लू झालेलं दिसतंय, तर ह्याचा ब्लूटूथ चालू झालं आहे. सो मी माझ्या फोनला आता व्हाया ब्लूटूथ ह्याला कनेक्ट केलेलं आहे. तर आता फक्त जी गोष्ट राहते ती म्हणजे गाणं प्ले करणं. सो आपण आता ते करूया. सो हा मी एक तयार केलेला बॅकग्राऊंड ट्रॅक आहे, तो आपण ह्याच्यावर ऐकून बघूया. सो दॅट्स हाव आपण सक्सेसफुली आपल्या टेपला कन्वर्ट केलेलं आहे एका स्ट्रीमिंग डिव्हाइसमध्ये. सो अशा प्रकारे आपण आपल्या जुन्या टेप रेकॉर्डरला एका ब्लूटूथ स्पीकरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो जुनं ते सोनं केलेलं आहे आपण त्याचं. अशा नवीन नवीन हॅक्स मी टाकतच राहीन डोक्यात आला तर. तोपर्यंत मला फॉलो करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.